हॅलो एव्हरीवन, आज आपण स्कॉलरशिपची काही गणितं बघणार आहोत. अपूर्णांकाची पहिलं गणित आहे 21/5 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील योग्य रूपांतर कोणते. पहिल्या पर्यायापासून सुरुवात करायची. सगळ्यांना माहिती आहे मिश्र अपूर्णांक म्हणजेच मिक्स फ्रॅक्शन जेव्हा आपल्याला ह्यामध्ये रूपांतर करतात तेव्हा 5 गुणिले 2 अधिक 1 अशा पद्धतीने आपण बेरीज करतो. पहिला पर्याय 5 गुणिले 2 अधिक 1 छेद 5. 5 गुणिले 2 म्हणजे 10. 10 अधिक 1 छेद 5 म्हणजेच 11 छेद 5. पण आपल्याला इथे 21/5 म्हणजे हा पर्याय योग्य नाही. दुसरा पर्याय बघा. 5 गुणिले 4 अधिक 1 छेद 5. छेद आपल्याला समानच पाहिजे 5. वरती मात्र अंशात 21 पाहिजे. 5 चोक 20 अधिक 1 21 छेद 5 म्हणजेच आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 4.1/5. प्रश्न दुसरा बघा. 4/9 अधिक 9/9 यांच्या बेरजेचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील योग्य रूपांतर कोणते. मग आता इथं छेद 9 आहे. पहिल्यांदा आपण तो अपूर्णांक सोडवून घेऊ, त्यांची बेरीज करू. 4 अधिक 9 छेद 9. छेद समान आहे त्यामुळे तो मी एकदाच लिहिला. 4 अधिक 9 13/9. आता आपल्याला उत्तर किती पाहिजे. 13/9. पण छेद 9 पाहिजे. मग तेच पर्याय बघायचे म्हणजे हा किंवा हा असणार आहे. हे दोन्ही सुद्धा काय झाले पर्याय नाहीसे झाले. मग 9 चोक 36. आता 36 नको आपल्याला, वरती आपल्याला 13 पाहिजे. 9 1 9. 9 अधिक 4 म्हणजे 13 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे.